कीड रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प अंतर्गत शास्त्रज्ञ भेट। हवामानातील बदलामुळे पोलादपूर तालुक्यातील कापडे परिसरामध्ये भात पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसत येत आहे। त्या दृष्टीने क्रॉपसॅप अंतर्गत शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी मौजे किनेश्वर व कापडे बुद्रुक येथे गाव बैठक व क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले। सध्या कापडे परिसरामध्ये निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे। निळे भुंगेरे ही भातातील दुय्यम कीड समजली जाणारी आज प्रमुख कीड बनली आहे। त्या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र रोहा येथील शास्त्रज्ञ श्री जीवन आरेकर यांनी शेतकऱ्यांना भात पिकावरील विविध कीड व रोग यांची ओळख व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले। यावेळी कृषी पर्यवेक्षक रवींद्र गुंड व कृषी सहाय्यक मोनिका पिसाळ उपस्थित होते व कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक कोमल कचरे यांनी केले। सध्या भात फुटाव्याच्या अवस्थेत आहे। पाणथळ किंवा दलयुक्त जमीन आणि नत्र खतांच्या अतिरिक्त वापरामुळे निळे भुंगेरांचा प्रादुर्भाव वाढत आहे। ही कीड बांधावरील गवतावर आपली उपजीविका करत असल्याने बांध स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे। तसेच भात पिकाची दाट लागवड करू नये अशा सूचना शेतकऱ्यांना करण्यात आल्या। भुंगे गर्द निळ्या रंगाचे असून अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते। भुंगेरे पानाच्या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खातात तर आळ्या पान पोखरून आतील हरितद्रव्य खातात। पानांवर समांतर पांढरे रेषा उमटलेल्या दिसतात। हळूहळू या रेषा एकमेकात मिसळतात व त्या ठिकाणी पांढरा पट्टा तयार होतो। नंतर हे पट्टे तपकिरी पडून पाने करपल्यासारखी दिसतात। रोपे सुकतात व वाढ थांबून लोंब्या बाहेर येत नाहीत। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।